तर आता त्यापेक्षाही महत्त्वाचं म्हणजे आता निकाल कधी लागू शकतो? कारण 18 जानेवारी 2025 रोजी तुमची परीक्षा झाली आणि आता निकाल लागणार. तर त्या निकालाची वाट तुम्ही बघत असाल. तर निकाल कधी लागू शकतो? एक अंदाजित तारीख म्हणजेच आपण तारीख तर नाही सांगू शकत, पण अंदाजित किती महिन्यानंतर, किती दिवसानंतर आतापर्यंत रिझल्ट लागत आला, ते आपण या ठिकाणी बघू शकतो. तर या ठिकाणी जर तुम्ही बघू शकत असाल, तर या ठिकाणी आपण म्हणू शकतो, की 2021 मध्ये जी परीक्षा झाली होती, जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा, ती 11 ऑगस्ट 2021 रोजी झाली होती आणि हिचा जो रिझल्ट लागला होता, तो रिझल्ट लागला होता 28 सप्टेंबर रोजी. म्हणजेच याच्यात जो गॅप होता परीक्षेचा आणि निकालाचा, तर याच्यात 49 दिवसानंतर या ठिकाणी परीक्षेचा निकाल लागला होता. त्याचबरोबर 2022 मध्ये जर आपण बघितलं तर 30 एप्रिल रोजी परीक्षा झाली होती आणि 8 जुलैला निकाल लागला होता. म्हणजेच याच्यात जो गॅप होता तो एकूण 70 दिवसाचा गॅप होता. म्हणजे 70 दिवस लागले होते पूर्ण रिझल्ट लावण्यासाठी. त्याच्यानंतर 2023 मध्ये जर आपण बघितलं तर 29 एप्रिल 2023 रोजी परीक्षा झाली आणि 21 जून 2023 रोजी रिझल्ट आला. म्हणजे या ठिकाणी जो गॅप होता म्हणजे जे अंतर होतं परीक्षेचं आणि निकालाचं ते कमी करण्यात आलं होतं. ते आलं होतं 54 दिवसावर. त्याच्यानंतर परत ते 2024 मध्ये 20 जानेवारीला परीक्षा झाली आणि 31 मार्चला रिझल्ट लागला. म्हणजेच 72 दिवस पूर्ण या ठिकाणी लावले होते रिझल्ट देण्यासाठी. मग या हिशोबाने जर आपण बघितलं तर आता जी आपली परीक्षा झाली ती 18 जानेवारी 2025 रोजी झाली. मग याच्यात कमीत कमी 2 महिन्याचा तर गॅप असणारच. म्हणजे 2 महिन्यात तुम्हाला या ठिकाणी निकाल बघायला मिळणार नाही. मग कमीत कमी 2 महिने तरी तुम्हाला या ठिकाणी वाट बघावी लागणार. मग निकाल कधी लागू शकतो? तर निकाल लागू शकतो तो म्हणजे 15 मार्चच्या नंतर. म्हणजे 15 ते 20 मार्चच्या आसपास तुमचा निकाल येऊ शकतो.